मित्र हो, नमस्कार. आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून शुभेच्छा, हृदयापासून शुभेच्छा. गेली 77 वर्षे आपण आपल्या देशातलं स्वातंत्र्य टिकवून ठेवलेलं आहे. आपल्याबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्यापैकी अनेक देशामध्ये स्वातंत्र्याला धक्का पोचला. कुठे बंड झालं, कुठे एकाधिकारशाही आली, कुठे लष्करशाही आली आणि कुठे काय काय घडत गेलं. पण आपल्याकडे गेली 77 वर्षे आपण आपलं राजकीय स्वातंत्र्य अतिशय सुरक्षित ठेवलेलं आहे. एका दुसरा प्रसंग सोडला तर आपल्याकडे दर 5 वर्षांनी निवडणुका झालेल्या आहेत, सरकार आलेले आहेत. काही वेळेला जुनी गेली, काही वेळेला नवी आली आणि आपण आता यंत्राद्वारे मतदान करण्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपल्या स्थानिक स्वराज्य चांगल्या पद्धतीने टिकून आहेत. आपल्या घटनात्मक संस्था थोडीफार टिकाव होत असली तरी सुद्धा अजूनही त्या विश्वासार्हता टिकून आहेत. हे सगळं झालं राजकीय स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्याचा वापर करून आपण आपल्या देशाचा काही प्रमाणात विकासही केलेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानात विकास करून आपण चंद्रावर स्वारी केलेली आहे. अन्य ग्रहावर जाण्याची आपली तयारी चालू आहे. आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये स्वावलंबी होतो आहोत. आपण आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. आपण 2 युद्ध पण जिंकलेले आहेत. हे स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे तो जसा भारावलेला आहे तसा तो अभारावलेला पण आहे. कारण आपल्याकडे स्वातंत्र्य आहे पण अजून समग्र स्वातंत्र्याचे पहाट उजेडायचे आहे. तर समग्र स्वातंत्र्य म्हणजे काय? बाबासाहेबांनी त्याची व्याख्या केली होती. केवळ राजकीय स्वातंत्र्य असून चालणार नाही, तर राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला हवं आहे. आणि ह्या 2 गोष्टी जर मिळाल्या नाहीत तर राजकीय स्वातंत्र्याला तसा फार काही अर्थ राहणार नाही आहे. तसं घडलं तर निवडणुका घेणारा देश, सत्तेवर येणारा देश एवढंच त्याचं मर्यादित स्वरूप राहील. आपल्याकडे अजून सामाजिक स्वातंत्र्य आलेलं नाही आहे. रोज एका तासाला 4-5 दलितांच्यावर अन्याय अत्याचार होतात, महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतात. ते अतिशय क्रूर स्वरूपाचे आहेत. इतके क्रूर स्वरूपाचे आहेत की त्याच्यामध्ये माणसांची हत्याच केली जाते, माणसांचा छळ केला जातो, त्याची विटंबना केली जाते. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा हे प्रश्न अजून कायम आहेत. स्वातंत्र्याचा वापर करून आपण जाती अंताकडे निघायला पाहिजे होतं, पण आपण प्रयत्न करून सुद्धा जाती अंताकडे निघालेलो नाही, जाती अंत झालेला नाही. उलट जाती अधिक आक्रमक व्हायला लागलेल्या आहेत, अधिक काटेरी व्हायला लागलेल्या आहेत. हे सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यात आलेलं आपल्याला अपयश आहे. आर्थिक स्वातंत्र्याचे तसंच झालेलं आहे. जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याची पहाट पाहाल 15 ऑगस्टला, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की इथे अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 1,40,000 रुपयाचं कर्ज दिसेल. आणि देशाच्या नावावर कर्ज किती आहे? 85 लाख कोटी रुपये आहे. आणि सामान्य माणसाच्या डोक्यावर त्याच्या 7 बारावर 1.5 लाखाचं कर्ज आहे. हे कर्ज वाढत चाललेलं आहे, कारण गेल्या 9 वर्षामध्ये ते जवळजवळ 129 लाख कोटी रुपयांनी वाढलेलं आहे. त्यामुळं आर्थिक परिस्थिती आपली म्हणावी तितकी चांगली नाही आहे. आपल्याकडे संपत्तीचं विकेंद्रीकरण झालेलं नाही. लोकशाहीत त्याची आवश्यकता असते, समाजवादासाठी त्याची आवश्यकता असते. आपण रोज सांगतो की देशातली 80% संपत्ती ही 4 लोकांच्या हातात आहे आणि 20% संपत्ती ही 95-96% लोकांच्या हातात आहे. इतकी टोकाला चाललेली ही आर्थिक विषमता आहे. या विषमतेचे परिणाम सुद्धा आपण भोगतो आहोत. बेकारी प्रचंड वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, नोकऱ्या नाहीत म्हणून युवक आत्महत्या करतायत, आणखीन काय 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 अरिष्ट आपण पाहतो आहोत. म्हणजे आपण
आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये फेल गेलेलो आहोत. ह्या दोन गोष्टी जोपर्यंत आपल्याला जमणार नाही आहेत तोपर्यंत आपल्याला समग्र स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येणार नाही. बाबासाहेब म्हणाले नुसतं स्वातंत्र्य असेल पण सामाजिक स्वातंत्र्याचा अभाव असेल तर, सामाजिक स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य राजकीय आहे, पण आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर या स्वातंत्र्याला मर्यादा येतात. आणि नुसतं स्वातंत्र्य असून चालत नाही, तर स्वातंत्र्य या मूल्याला जोडून अजून दोन मूल्ये आपल्या आचरणामध्ये यावी लागतात. त्याच्यात एक आहे समता आणि दुसरं आहे बंधुता. स्वातंत्र्य मिळालं पण समतेचा अभाव असेल तर स्वातंत्र्य हे कुणाच्या तरी मुठीमध्ये जाईल, जे आता आपण जाताना पाहतो आहोत. स्वातंत्र्य आहे आणि समता आहे, पण ह्या दोघांना बांधून ठेवणारी बंधुता नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ गेल्या. त्यामुळं स्वातंत्र्याचं गुणगान करताना आपल्याला स्वातंत्र्याच्या काळामध्ये न मिळालेल्या दुसऱ्या बाजूची एक काळी छायासुद्धा पाहायला मिळते. ही आजच पाहायला मिळाली असं नाही आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला आणि 16 ऑगस्टला मुंबईमध्ये प्रचंड मोर्चा निघाला होता कामगारांचा, आणि त्या कामगारांच्या मोर्चात एक घोषणा होती, ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. ही घोषणा जर आज म्हणायची ठरवली तर काय होईल? ती तंतोतंत खरी पडेल. एवढंच नाही तर आपल्या समाजातले जे काही उपेक्षित घटक आहेत, भटके आहेत, गुन्हेगारी जाती आहेत, यातल्या अनेक जातींनी काही वर्षापूर्वी 15 ऑगस्टला काळा दिन म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलेलं होतं. एवढंच नव्हे तर जेव्हा दलितांच्यावरचे अत्याचार वाढायला लागले, दारिद्र्य वाढायला लागलं, राजकीय अराजकता सुरू झाली, त्यावेळेला नामदेव ढसाळ नावाच्या एका महाकवीने कविता लिहिली होती आणि देशाला, स्वातंत्र्यालाच प्रश्न विचारला होता, स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे. स्वातंत्र्याला दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजूंवर आपण चर्चा करतो आहोत. स्वातंत्र्याचा लाभार्थी कोण? स्वातंत्र्यातून मिळणाऱ्या सत्तेचा लाभार्थी कोण? सत्तेतून होणाऱ्या विकासाचा लाभार्थी कोण? आणि विकासाचा वापर करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी धडपडणारा कोण? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वातंत्र्याची वाटचाल सुरू असतानाच आपल्याला शोधायची आहेत. मला वाटतं तुम्ही ती शोधाल. आपण स्वातंत्र्याचा तिरस्कार करणार नाही आहे, कारण अतिशय कठीण परिस्थितीतून ते आपण मिळवलेलं आहे. सत्तेवरची काही मंडळी रोज विचार करतात की स्वातंत्र्यानंतर काहीच झालं नाही, 60 वर्षात काहीच झालं नाही. गंमत अशी आहे की ज्यांनी स्वातंत्र्यात भाग घेतला नव्हता तेच लोक असे प्रश्न विचारत आहेत आणि त्यांच्या सत्ताच्या कालावधीत हे प्रश्न विचारत आहेत. ते चुकीचे प्रश्न आहेत, ते राजकीय प्रश्न आहेत, कुणाला तरी टार्गेट करून विचारलेले प्रश्न आहेत. आपण ह्या सगळ्या सापळ्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि सक्षमपणे, समजूतदारपणे, शहाणपणाने आपल्याला एक ठरवायचं आहे की आपण स्वातंत्र्यात आहोत. आता दुसरी पायरी ह्या स्वातंत्र्याला समग्र स्वरूप प्राप्त कसं होईल याची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.